गुन्हेगारांचा कर्दळकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। हुक्का पार्लरवर कारवाई रोखण्यासाठी 20,000चा हप्ता दिल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती अशी की वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्त प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांनी हुक्का पार्लर चालविणाऱ्या एका हॉटेल चालकाकडून दरमहा 20,000 रुपये हप्ता घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पवार याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 26 डिसेंबर 2024 रोजी छापा टाकला। तपासादरम्यान हॉटेल मालकाच्या मोबाईलमध्ये विशाल पवार याचा क्रमांक आढळून आला। चौकशीत हॉटेल मालकाने पवार याला संरक्षण रकमेसाठी हप्ता दिल्याची कबुली दिली। यानंतर अधिकृत चौकशी करून पवार याचे वर्तन शिस्तभंग करणारे आणि पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याचं स्पष्ट झालं। विशाल पवार याची 1 डिसेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यातून बदली झाली होती। त्याला पुढील 1 वर्षासाठी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते। मात्र त्याने हुक्का पार्लरवर कारवाई होणार असल्याची माहिती हॉटेल मालकाला पुरवली होती। यापूर्वी देखील वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र राजाराम पवार याला हुक्का पार्लर चालू ठेवण्यासाठी दरमहा 6,000 रुपये हप्ता घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते। परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी त्याच्या निलंबनाची कारवाई केली होती। शहरातील बेकायदा धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। हुक्का पार्लर प्रकरणी कठोर पावले उचलत 26 डिसेंबर रोजी पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापा टाकून हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू आणि इतर साहित्य जप्त केले। कोंढवा भागामध्ये अशा प्रकारचे अनेक अनधिकृत धंदे, स्पा, हुक्का पार्लर, अवैध दारू विक्री सर्रासपणे विकली जात असून त्यांना आशीर्वाद कुणाचा हे पाहणं देखील गरजेचं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।